स्वप्ना पाटकर हे तुम्हाला माहित असेल, यांनी काल एक्स पोस्टवर एक पोस्ट केलेली आहे। त्या पोस्टमध्ये ते असं लिहितात, ठाकरे कुटुंबाने संजय राऊत यांना महिलांसोबत गैरवर्तन करण्याची आणि त्यांचा जितका अपमान करायचा असेल तितका करण्याची मोकळीक दिली आहे। त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की कोणत्याही महिलांविषयीच्या प्रकरणात पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत। हे असं एक्स पोस्टवर त्यांनी त्या समाज माध्यमांवर त्या एक्स माध्यमावर त्यांनी ट्विट केलेलं आहे। हे तुमच्या सगळ्यांच्या आणि हे काल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक FIR ची कॉपी त्यांनी हे केलेली आहे। मंगळवार 22/11/2016 पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली 31/7/2022 म्हणजे त्या दिवशी दखलपात्र 31/7/2022 या दिवशी त्यांनी ही घटना त्या वाकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दखलपात्र गुन्हा आहे। अपराध 22/11/2016 पासून संजय राऊत यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे आणि ह्या स्वप्ना पाटकर तुम्हाला माहित असतील की जेव्हा संजय राऊत यांनी तो सिनेमा वगैरे काढला होता आणि त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या कार्यक्रमांमध्ये या स्वप्ना पाटकर या पुढे असायच्या। इवन त्या सिनेमाच्या निर्मात्या म्हणून सुद्धा त्यांच्या जोडीला त्यांचं नाव होतं। त्यांनी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा जो दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये 3 वर्ष झाली। हा मातोश्रींनी पाळलेला हा जो संजय राऊत नावाचा हा बोलका पोपट केवळ हा पेरू खाणारा नाही, याला भलते शौक आहेत। आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे एक्स पोस्टवर, जी काही भाषा त्यांनी जे म्हटलेले, काल न्याय मागितलेला आहे, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्या सगळ्यांना त्यांनी मार्क केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना केलंय, CMOला केलंय आणि न्याय मागितलेला आहे। त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, युट्यूबवर जा अनेक ठिकाणी, त्यावेळी संजय राऊत यांनी या महिलेविषयी जी काही भ आणि ग ची बाराखडी वापरलेली आहे हे सुद्धा समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। आणि या संजय राऊत यांना कोणाचा सपोर्ट आहे, त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याला न्याय का मिळत नाही हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। का दिशा सॅलियन सारख्या ज्या तरुणी आहेत त्यांनी आत्महत्या केल्यानंतरच त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जातील तेव्हाच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळणार आहे का, हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय। महिलांविषयी खूप मोठ्या भाषा करणारे आदित्य ठाकरे, त्यांच्याकडनं तर अपेक्षा नाही, पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या प्रकरणात गप्प का आहेत याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। राज्यसभा सदस्यांना अशा पद्धतीची वागणूक करण्याकरता काही परवानगी दिलेली आहे का, असाही प्रश्न स्वप्ना पाटकर यांनी उपस्थित केलेला आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा ही मागणी मी शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी करत आहे।
स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्याकरता आमच्या पक्षाच्या महिला आघाडी कडून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे। सुषमा अंधारेंनी सुद्धा यावर उत्तर देणं गरजेचं आहे। काल त्या ज्या काही चित्रा वाघ यांच्या संदर्भात मोठी त्यांनी वक्तव्य केलेली आहे, त्यांनी सुद्धा या संदर्भात स्वप्ना पाटकर यांनी जे काही गुन्हा दाखल केलेला आहे संजय राऊत यांच्याविषयी, त्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय। पुन्हा एकदा आपण स्वप्ना पाटकर यांनी जो टाहो फोडलेला आहे आणि जो न्याय मागितलेला आहे आणि हा त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही सरकारकडनं आज या ठिकाणी व्यक्त करतोय। हे जे काही एक्स पोस्ट वरचं जे ट्विट आहे हे सुद्धा ह्याच्या प्रति सुद्धा तुम्ही त्यांच्या आय एम स्वप्ना डॉक्टर स्वप्ना पाटकर @ या एक्स पोस्ट वर गेलात तर तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल की एका महिलेची जी काही व्यथा त्यांनी मांडलेली आहे, 3 वर्ष झालं पोलीस चौकशीही करत नाहीयेत आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर त्यांना अटकही करत नाहीयेत, तर त्याच्या मागचं कारण काय? लवकरात लवकर याविषयी कारवाई व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे। केलेल्या त्याच्यावर त्यांना अटकही करत नाहीयेत, तर त्याच्या मागचं कारण काय? लवकरात लवकर याविषयी कारवाई व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे। स्वप्ना पाटकर असतील, चित्रा वाघ असतील, विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी केलेलं वक्तव्य, त्याच्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आलेली प्रतिक्रिया यांवरून गदारोळ माजलेला पाहायला मिळतो। चित्रा वाघ यांच्या वाक्याचा विपर्यास केला गेला आणि त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनावर देखील टिप्पणी केलेली आहे। अतिशय चुकीच्या पद्धतीने जे काही भाडोत्री जे नेमलेले आहेत मंडळी, ती पर कमेंट त्यांना पैसे मोजायचे अशा मंडळींकडनं चित्राताई वाघ यांच्यावरती ज्या काही म्हटलं जातंय, बोललं जातंय ते निंदनीय आहे, त्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो। मला उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील आणि जे तथाकथित जे काही भाडोत्री कमेंट्सवाले आहेत, आता तुम्ही याविषयी काय करणार? स्वप्ना पाटकर यांनी जो काय टाहो फोडलेला आहे, ज्या काय न्याय मागतायत, समाज माध्यमांवरती त्यांना शिव्या जे काय दिलेल्या ऑडिओ व्हिडिओ सर्व उपलब्ध आहे, दखलपात्र गुन्हा दाखल केला 3 वर्ष तरी अजून त्याची चौकशी होत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही, यामागे तुमची भूमिका काय हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करावं। सरकार तुमचं आहे, मागचं सरकार होतं तेव्हा त्यांनी कंप्लीट केली होती, मात्र आता तुमचं सरकार आहे, का वाटतं अशा महिलांवरती अनेक वेळा अशा अत्याचाराने आरोप होत आहेत? सरकार कुणाचंही असू द्या, जर महिलांवरती जर अत्याचार होणार असतील, महिलांवरती अन्याय होणार असतील तर सरकार त्याच्यावरती नक्कीच कारवाई करेल आणि मला अपेक्षा आहे की यावर कारवाई होईल। कशा प्रकारचे पुरावे स्वप्ना पाटकरने दिले त्यामुळे अजून देखील गुन्हा दाखल झालाय, दखलपात्र गुन्हा दाखल झालाय, पुरावे द्यायचा विषय काय? चौकशी तर व्हायला पाहिजे, त्याला अटक, गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांचे पुरावे काय आहेत, कसे आहेत, काय आहेत, कोर्ट निर्णय घेईल, परंतु गुन्हा दाखल झालाय, ऑडिओ आहे, ऑडिओ व्हिडिओ तुम्ही जा, आता समाज माध्यमावर जा, त्यांनी दिलेल्या शिव्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, आणखी काय पुरावे पाहिजेत? मात्र दिशा सालियान असतील किंवा स्वप्ना पाटकर असतील यासारख्या महिला यांना कुठेही न्याय मिळत नसल्याचं दिसून येत आहे। वडिलांनी आता 200 पानांहून अधिक पुन्हा एकदा नवीन दिशा सालियन स्वप्ना पाटकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण होऊ नये। ज्या पद्धतीने दिशा सालियन यांच्यावरती अन्याय झाला अशाच पद्धतीने स्वप्ना पाटकर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे। मी कालचं त्यांचं एक्स पोस्ट वरचं जे काही ट्विट पाहिलं आणि मी आज निर्णय घेतला। जरी मी या सरकारी पक्षाचा भाग असलो तरी सुद्धा या सरकारकडे या महिलेला न्याय मागण्याकरता मी आज आपल्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतोय
की आपण स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा. सर संजय राऊत असं म्हणतात की दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं. यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट विद्याप्रतिष्ठान आहे. आम्ही शिंदेच्या आसपासही जाणार नाही असं संजय राऊत. संजय राऊत यांसारखा माणूस महाराष्ट्राला च्या राजकारणामध्ये लागलेला एक कलंक आहे. 24 तास राजकारण एवढंच त्यांचं काम आहे. स्वतः काही निर्माण करू शकले नाहीत. स्वतः एक बालवाडी सुद्धा काढू शकले नाहीत. ते संजय राऊत आज दोन्ही पवारांवरती टीका करतायत, पवार साहेबांवरती पण टीका करतायत. मला एवढंच त्यांना सांगायचंय संजय राऊत, एक म्हण आहे, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. आपण पवार साहेबांची तरी सुद्धा एक चांगलं वागा, त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आपण टीका करताय. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारणाचं. नागपूर पुण्यात सर अजित पवार आणि जयंत पाटील यांचा अर्धा तास चर्चा झाली. मात्र पवार देखील इथं नंतर उपस्थित झाले. त्यामुळे कुठेतरी दोन्ही पवारांमध्ये उत्तम चालले असं देखील त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, राजकारणामध्ये कायम कोण कोणाचा शत्रू नसतो. राजकारणामध्ये तत्वाचा वाद असतो, विचारांचा वाद असतो. एकमेकांचे शत्रू नाहीयेत, काय बांधाचं भांडण नाहीये. परंतु संजय राऊत सारख्या मंडळींना प्रत्येक भेटीमागे राजकारण दिसून येत आहे. हे दुर्दैव आहे राजकारणाचं. माननीय पवार साहेबांनी तरी आता तरी संजय राऊत या माणसाला आपल्यापासून दूर ठेवावा, या राजकारणापासून दूर ठेवावा, ही माननीय मी पवार साहेबांना विनंती करीत आहे. संजय राऊतांनी नागपूर दंगलीशी जे आहे भाजप आणि हिंदुत्वाशी संबंध असलेलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे नागपूर दंगलखोर यांचेच आहेत आणि दंगलीला खतपाणी घालणारे कॅबिनेटमध्येच मंत्री आहेत. संजय राऊत आज सकाळी जे काही वक्तव्य केलेलं आहे, आता त्यांचं नक्की कनेक्शन कुणाशी आहे? हिंदूंशी आहे का दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे? हे आजच्या वक्तव्यावरून 100% प्रूव्ह झालेलं आहे. आपण पाहताय, समाज माध्यमांवरती पाहताय, माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे. दगडफेक कोण करत होतं, कोणी दंगल केली, आणि या दंगलीचे जे काही संबंध येतात मालेगाव आणि बांगलादेश यांच्याशी, यांचं कनेक्शन दिसून येत आहे. जी काही मंडळी पकडलेली आहेत ती सुद्धा कुठल्या संबंधित आहेत हे सुद्धा दिसून आलंय. आणि आज संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, या दंगलीचा संबंध, या दंगलीचं कनेक्शन भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटनांशी जोडतायत. यावरून यांचं कनेक्शन नक्की कुणाचं आहे हे आज प्रूव्ह झालेलं आहे. यांचं कनेक्शन हिंदूंशी नसून केवळ दंगल करणाऱ्या त्या विशिष्ट समाजाशी आहे, हे आज प्रूव्ह झालेलं आहे. बांगलादेश, मालेगाव यांच्याशी कनेक्शन उघड झालेलं असतानाही हिंदूंना दोष देत आहेत, भारतीय जनता पार्टीला दोष देत आहेत. यावरून यांचा असली चेहरा, यांचा हिरवा चेहरा आज समोर आलेला आहे.